नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये ताजा अंदाज देणार आहे। आपल्याला एक साधारण माहिती आहे की ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून आपण प्रत्येक रविवारी एक व्हिडिओ सादर करत असतो आणि या व्हिडिओचा उद्देशच आपला मुख्य असा असतो की पुढील थोडा दीर्घावधीचा अंदाज शेतकऱ्यांना समजून यावा। आता परिस्थिती अशी आहे महाराष्ट्रामध्ये, जर आपण सध्याचं स्टेटस बघितलं महाराष्ट्रात पावसाचं, तर सध्या जुलै महिना आहे आणि जुलै महिन्यामध्ये कोकण किनारपट्टी आणि पूर्व विदर्भात पाऊस असतो। जेव्हा जेव्हा ओरिसावर किंवा पश्चिम बंगालवर कमी दाब बनतात, हे छत्तीसगड, झारखंड आणि मग असं मध्य प्रदेशच्या मार्गे गुजरातकडे, राजस्थानकडे जात असतात आणि मग महाराष्ट्राच्या उत्तरेकडून विदर्भाचा उत्तरेकडील भाग असेल किंवा उत्तर महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग असेल, या ठिकाणी पाऊस होत असतो। एखादा कमी दाब असा निर्माण होतो की जो कमी दाब थोडासा विदर्भातून महाराष्ट्रात सरकतो आणि मग मराठवाड्यापर्यंत अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वारे खेचून घेतो आणि मग तत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ असं उत्तम पावसाचं वातावरण तयार होतं। आणि अशी एक परिस्थिती सध्या निर्माण होण्याची शक्यता पुढील 2-3 दिवसांमध्ये आहे। म्हणजे साधारणपणे आपण असं बघितलं की उद्यापासूनच त्याची सुरुवात विदर्भातून होईल आणि मग 7, 8, 9 तारखेच्या दरम्यान हा कमी दाब महाराष्ट्रावर काही जिल्ह्यांवर प्रभावी ठरण्याची शक्यता आहे। मग यात मुख्य जिल्हे कुठले आहेत, तर विदर्भातील सर्व जिल्हे आहेत। मग नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांमध्ये याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे। त्याच्या पाठोपाठ अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यांवरही त्याचा परिणाम अधिक होण्याची शक्यता आहे। आणि मग त्याच्यापेक्षा थोडा कमी परिणाम परंतु अहिल्यानगर, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा या जिल्ह्यांवर होणार आहे। थोडाफार प्रमाणात लातूरच्या उत्तरेला आणि सोलापूरच्या उत्तरेलाही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर थोडं पुणे जिल्ह्यामध्ये आणि साताऱ्याचे काही उत्तर भागामध्ये पावसाळी क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे। या पाठोपाठ जेव्हा हे क्षेत्र थोडंसं गुजरातकडे सरकेल, तेव्हा जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता 9 आणि 10 तारखेला आहे। मग हा जो कमी दाब आहे, हा जी घट आहे महाराष्ट्रामध्ये पावसाची, म्हणजे प्रत्येक जिल्हा जर तुम्ही आता बघितला तर कुठेही असं जास्त पावसाचं प्रमाण नाही आहे। म्हणजे आपण जर नाशिक, सातारा, पुणे, थोडं रायगड, रत्नागिरी या जर जिल्ह्यांचा अपवाद वगळला तर बाकी जिल्ह्यांमध्ये फारसा पाऊस झालेला नाही आहे आणि मग ती पावसाची गरज हा कमी दाब भरून काढेल असा अंदाज आहे। परंतु हे कमी दाब सातत्याने मध्य प्रदेशकडे सरकत असल्यामुळे यदा कदाचित जर हाही कमी दाब मध्य प्रदेशकडे सरकला तर मात्र महाराष्ट्रातले अंदाज चुकणार आहेत। आणि मग अशाच पद्धतीने आपण बघितलं की जून महिन्यामध्ये देखील अतिशय अतिवृष्टीचं वातावरण मॉडेल दाखवत होते, प्रत्यक्षात मात्र पाऊस आलाच नाही। म्हणजे मॉडेलचे अंदाज चुकतात असं म्हणता येणार नाही की वातावरण तसं पूरक बनत नाही। आता हे जूनच्या बाबतीत ठीक आहे की जूनमध्ये आपल्याला पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव असतो, कोरडे वारे असतात, उष्ण वारे असतात, म्हणून पाऊस बनत नाही। पण सध्या परिस्थिती तर आपल्याला सेटल मान्सूनची आहे, म्हणजे मान्सून सध्या सेट झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पाऊस न पडणं किंवा अनुकूल वातावरण असूनही पाऊस न पडणं ही थोडी दुर्दैवी गोष्ट ठरते। परंतु आपल्याला हा कमी दाब महाराष्ट्राला काहीतरी लाभ करून जाईल अशी प्राथमिक शक्यता आहे। आता पुढचा अंदाज मी असं सांगेल की साधारण 17-18 तारखेपासून वातावरण पुन्हा बदलणं अपेक्षित आहे आणि दक्षिण बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या ठिकाणी थोडं वातावरण बनेल केरळच्या आजूबाजूने आणि मग त्या बाजूने वातावरण बनल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे आणि दक्षिण मराठवाड्यामध्ये, दक्षिण कोकणामध्ये पाऊस तसा कमी आहे आणि मग या ठिकाणी पाऊस थोडा वाढेल एक 2-4 दिवसासाठी। आणि मग त्यानंतरचं वातावरण म्हणजे आपण शेवटचा आठवडा म्हणू जुलैचा, हा कसा बनतो यावर जुलैचं संपूर्ण वातावरण अवलंबून आहे। आज 6 तारीख आहे, अख्खा जुलै अजून तसा पाहिलं तर बाकी आहे आपल्याला अंदाज सांगण्याकरता। परंतु उरलेल्या जुलैमध्ये जे एक्सटेंडेड फॉरकास्ट असेल किंवा इतर काही दीर्घावधीचा अंदाज देणारे मॉडेल असतील, यांचा अंदाज फार समाधानकारक नाही आहे। म्हणजे यांच्यामध्ये असं दिसतंय की मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये, खास करून मध्य महाराष्ट्राच्या पूर्वेला
आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला असं दिसतंय की वातावरण बदलत असतं, कारण आपला अनुभव आहे की जो उत्तर काळ असतो जुलैचा, तो कोकणामध्ये भरपूर पडतो आणि विदर्भातही भरपूर असतो. त्यामुळे कोकणातील पाऊस थांबणार नाही सध्या तरी. आणि या पाण्यात म्हणजे 15 ऑगस्टपर्यंत आपल्याला कोकणातील पाण्यावर भरणारे सगळे पाणी प्रकल्प भरतील असा एक अंदाज आहे. आणि मग ते जर शक्य झालं तर मग मात्र यावर्षीच्या पाण्याच्या साठ्यासंदर्भातला जो काही त्रास किंवा टेन्शन आहे ते कमी होईल. आणि जर मात्र हे होऊ शकलं नाही तर मात्र मग आपल्याला चिंता वाढणारा विषय आहे. त्यामुळे जुलैच्या पावसावर सर्व निर्भर असतं. मी यापूर्वी सांगितलेलं आहे की 2000 मिलीमीटर पाऊस कोकणामध्ये जुलैमध्ये पडतो आणि मग इतर जे मान्सूनचे 3 महिने आहेत त्या महिन्यांमध्ये उरलेले 2000 मिलीमीटर पाऊस पडतो. सरासरी 3.5 ते 4000 मिलीमीटर पाऊस हा कोकणामध्ये पडत असतो. आणि त्यामुळे मग तो पाऊस होण्याकरता हे काळ महत्त्वाचे आहे. आता उत्तरेकडील पाऊस साधारण जुलैच्या शेवटी उत्तर महाराष्ट्राकडून किंवा उत्तर भारताकडून पाऊस कमी होतो आणि थोडा दक्षिणेकडून पुन्हा पाऊस वाढतो आणि मग तो पुन्हा मध्य भारतावर देखील सक्रिय होत असतो. त्यामुळे साधारणपणे आता बंगालच्या उपसागरामध्ये किती सिस्टम तयार होतात आणि त्या किती महाराष्ट्राला पाऊस देतात यावर संपूर्ण ऑगस्ट आणि सप्टेंबरचा अंदाज अवलंबून असणार आहे. परंतु असं दिसतंय की यावर्षी मे मध्ये चांगला पाऊस झालेला आहे. मूळ जो पाऊस महाराष्ट्राला हवा असतो तो बऱ्याच जिल्ह्यांमध्ये, म्हणजे जे दुष्काळी किंवा कमी पावसाचे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये नद्या वाहत आहेत, बंधारे भरलेले आहेत, विहिरींना पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे आणखी थोडा जरी पाऊस झाला तरी शेतकऱ्यांची पाण्याची गरज भागणार आहे. त्यामुळे एकूण मी असं बघतो आहे की साधारणपणे जुलैचा जो उत्तरार्ध आहे तो दक्षिण महाराष्ट्रासाठी, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाडा किंवा विदर्भ आणि दक्षिण कोकणासाठी लाभदायक ठरणार आहे. आणि मग असं जर झालं आणि काही 1-2 कमीदाब जर शेवटी आले किंवा अगदी ऑगस्टमध्ये जरी आले तरी आपली गरज भागून जाईल. परंतु हे सगळं घडून येणं हे फार नैसर्गिक आहे, कारण सध्याचे वातावरण आहे ते फार पोषक आहे असं म्हणता येणार नाही. कारण आम्ही आता असं बघितलंय की जूनचा अंदाज देखील तसा काठावर पास झालेला आहे. म्हणजे 17 ते 16% पाऊस आपल्याला 100च्या सरासरी 4 महिन्याच्या पडलेला आहे. आणि जुलैत कोकणात पाऊस होतो, विदर्भात पाऊस होतो, उत्तर महाराष्ट्रात पाऊस होतो. त्यामुळे ही देखील सरासरी 30% जात असते. एखादा कमीदाब येऊन ती पण टक्केवारी गाठण्यासाठी, कारण आपण 33% मान्सून हा केवळ जुलैत पडेल असा आपला अंदाज आहे आणि तोही अंदाज तसाच जवळपास बरोबर येईल. परंतु सर्वदूर सारखा पाऊस न पडल्यामुळे विषमता आहे, म्हणजे असमान वितरण पावसाचं असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाऊस एकदम कमी झालेला आहे. आणि मग पावसाचं असं असतं, ज्या ठिकाणी मान्सूनला सुरुवातीला पाऊस होतो त्या ठिकाणी अगदी हलके ढग आले तरी देखील ते बरसून जातात. परंतु ज्या भागात मुळात पाऊसच झालेला नाही आहे त्या भागात ढग आले तरी देखील बरसत नाहीत आणि मग तो भाग हा सुटला जातो आणि मग हा भाग परतीच्या पावसाने कव्हर होतो. त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांना दोन्ही पिकं मार देण्याची शक्यता असते. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर असं वाटतंय की जुलैमध्ये उत्तरार्धात वातावरण बदलून महाराष्ट्र समाधानी होईल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.